आता आम्ही अमरकंटक येथे आलो आहोत. हे पहा मेखल पर्वत. याच मेखल पर्वतावर भोले बाबांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली. याच पर्वतावर भोले बाबाच्या घामातून महानर्मदा मैयाचं प्रकटीकरण झालं. या पर्वतावर जन्म झाल्यामुळे मैया मेखल राजाची मानस कन्या आहे. याच मेखल राजाने ज्यावेळेस महानर्मदा मैया तरुणावस्थेत आली होती त्यावेळेस तिचं स्वयंवर करण्याचं ठरवलं. स्वयंवरामध्ये असा पण होता जो कोणी गुलाब कावली दुर्लभ असणार गुलाब कावलीचं फुल जो घेऊन येईल त्याच्यावर माझ्या महानर्मदा मैयाचं विवाह होईल. ते दुर्बळ असणारे गुलाब कावलीचं फुल अनेक राजांनी प्रयत्न केला पण कोणाला जमलं नाही. परंतु इंद्रपुत्र शिवन या शूरवीर राजकुमारांनी ते मेखल राजाला गुलाब कावलीचं दुर्लभ फुल आणून दिलं. त्यामुळे मेखल राजाने महानर्मदा मैयाचा विवाह स्वयंवर चालू असताना स्वयंवराच्या अगोदर 2 दिवस मैयाला थोडं कुतूहल निर्माण झालं. तो शिवून दिसाय कसा असेल किती शूर असेल थोडं कौतूहल निर्माण झाल्यामुळे चौकशी करण्यासाठी मैयाने आपली दासी जुहिला हिला त्या राजकुमाराकडे पाठवलं. त्यावेळी राजकुमारीला त्या जुहिला दासीने विनंती केली, महानर्मदा मैया तुझे अलंकार आणि राजवस्त्र मला दे, त्यामुळं राजा मला ओळखील. त्याप्रमाणे महानर्मदाने मैयाने आपले राजवस्त्र अलंकार आपली दासी जुहिला हिला दिले व ती राजकुमाराकडे गेली. राजकुमाराने जेव्हा ज्या जुहिलेला पाहिलं ती अतिशय सुंदर होती. राजवस्त्र आणि अलंकार होते आधीच सुंदर दिसायला